राज साहेबांची आदित्य ठाकरेंनी भेट घेतली का? तुझ्या मालकाचा मुलगा राज साहेबांना लपून भेटतो, त्यांच्याकडून मदत मागायचा प्रयत्न करतो. भविष्यवाणी आमच्याबद्दल करण्यापेक्षा तुझ्या मालकाचं गट हे किती दिवस किती तास अस्तित्वात तू ठेवणार आहेस? आमच्या सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि राज साहेबांमधल्या भेटीवर मोठी टीका केली की राज साहेब हे मोठे होस्ट आहेत, त्यांनी लॉजिंग बोर्डिंग सुरू केली तरी पण आम्हाला काही फरक पडत नाही. पण माझ्या माहिती अनुसार काही दिवसा अगोदर एका लग्न समारंभामध्ये राज साहेबांची आदित्य ठाकरेंनी भेट घेतली का? ते काका मला वाचवा असं बोलला का? आणि लवकरच ही भेट होणार आहे का? याबद्दल थोडं संजय राजाराम राऊतनी सांगावं आणि त्यावर बोलावं. तुझ्या मालकाचा मुलगा राज साहेबांना लपून भेटतो, त्यांच्याकडून मदत मागायचा प्रयत्न करतो, त्यावर तुझी बोलण्याची हिंमत नाही. कारण का तूच काड्या लावून राज साहेब आणि उद्धव ठाकरेंमध्ये भांडणं लावली. ठाकरे कुटुंब फोडणारा हा संजय राजाराम राऊत आहे. आणि म्हणून दुसऱ्यांच्या भेटीवर बोलण्यापेक्षा तुझ्या मालकाचा मुलगा हा राज साहेबांना भेटला होता का आणि ते तुला सांगितलं तरी होतं का याबद्दलची माहिती तू द्यावी. धन्यवाद. साहेब, संजय राऊत दिल्लीमध्ये जाऊन असं म्हणतायत की मोदींनी जे कारकीर्द केली ती हुकुमशाही कारकीर्द अशी टीका त्यांनी केलेली आहे आणि भाजपवर भविष्यात सत्ता येणार नाही असं त्याने म्हटलेलं आहे. भविष्यवाणी आमच्याबद्दल करण्यापेक्षा तुझ्या मालकाचं गट हे किती दिवस किती तास अस्तित्वात तू ठेवणार आहेस? विलीन करण्याचे काय एग्रीमेंट तयार झालेले आहेत आणि त्यासाठी तुला किती ब्रोकरेज भेटणार आहे, दलाली त्याला म्हणतात, याबद्दल तू माहिती दे. 2024-2029ला परत एकदा या देशामध्ये सन्मान्य मोदी साहेबांच्याच नेतृत्वाखाली एनडीएचं सरकार येणार आहे, त्याच्यामध्ये काही दुमत नाही. म्हणून काँग्रेसची दलाली करणाऱ्या संजय राजाराम राऊतला सांगेन की तू आमची चिंता करण्यापेक्षा तुझ्या मालकाचा पक्ष विलीन करण्यासाठी घेतलेली सुपारी याबद्दल थोडी माहिती आम्हाला द्यावी.